बघा पुढे लेखक सांगतात की नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही। बघा पुढे लेखक सांगतात की बाबा वाघ आणि वाघीण हे यांच्या पायांच्या पाऊल खुणा बघून आपल्याला कसं ओळखता येईल की बाबा इथून वाघ गेलेला आहे किंवा इथून वाघीण गेलेली आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे। पण त्याच्या पुढे ते सांगतात बघा की नर आणि मादीच्या पावलांचे ठसे जर जवळजवळ असतील तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की साहजिकच इथून काय आलेलं आहे की नर आणि मादी काय केलेलं आहे सोबतच गेलेले आहेत। ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात त्यांच्या पंजांच्या ठशात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या असतात। बघा ज्या प्राण्यांचं काय होतं की पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात त्यांचं लक्षात आलं पाहिजे की बाबा तिथं त्यांचं काय होणार आहे की त्यांच्या या ठशामध्ये बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या आपल्याला मातीमध्ये दिसून येतात। तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो। जंगली कुत्र्याचा ठसा सुबक असतो। त्याच्या पंजाचा तळवा व 4 बोटे नख्यांसह मातीत उमटलेली दिसतात। 4 ही बोटात अंतर असते। तळवा व बोटे यातही अंतर असते। बघा इथं सांगितले की तरस नावाचा जो प्राणी आहे त्याचं काय सांगितलं की तर त्याचा जो ठसा आहे पायाचा तो कसा असतो तर 3 इंच लांब असतो। आणि काय होतं की जंगली कुत्र्याचा ठसा हा कसा असतो सुबक दिसतो आणि त्याच्या पंजाचा तळवा व 4 बोटे नख्यांसह मातीत उमटलेली असतात। म्हणजे साहजिकच आहे त्याच्या नख्या हे लांब असणार आहेत। 4 ही बोटात अंतर असते आणि तळवा व बोटे यातही अंतर असते। बघा इथं त्यांनी काय सांगितलं की तरस याच्या पायाचे ठसे कसे असतात आणखी सांगितले की जंगली कुत्रा याच्या पायाचे ठसे कसे असतात हे ते लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा पुढं अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो। बोटाबरोबर त्याच्या 5 ही लांब नख्या ठशात उमटलेल्या असतात। बघा काय सांगितले पुढं अस्वल हा जो प्राणी आहे त्याच्या पायाचा ठसा कसा दिसतो तर तो हुबेहूब माणसाच्या पायांच्या ठशासारखा असतो। आणखी बोटाबरोबर त्याच्या काय होते 5 ही लांब नख्या ठशात उमटलेल्या असतात। खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात। ओलसर मातीत वा कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात। चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाहीत। बघा इथं लेखकाने सांगितले की खूर असलेल्या प्राण्यांचे ठसे ही पाणवठ्यावर दिसतात। म्हणजे आता खूर म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की जनावरांच्या पायाला म्हणजे आता ह्याच्या घोड्याचा म्हणा जो पायाचा तळवा त्याला तर ते खूर म्हटलं जातं। आणि अशा या प्राण्यांचे काय होतं ठसे पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात। आणि ओलसर मातीत काय होतं की हे आपल्याला जास्त ठसकेबाज दिसतात आणि कोरड्या मातीत हे ठसे चांगले दिसतात। म्हणजे कुठलेही ओलसर असू दे किंवा कोरडी माती असू दे दोन्ही ठिकाणी किंवा जमिनीवर हे अगदी अतिशय खोलवर किंवा चांगले असे आपल्याला दिसू शकतात। चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाही। जर चिखल असेल जास्त तर काय होतं की आतपर्यंत पाय त्या जनावराचा आतपर्यंत पाय जातो चिखलामध्ये आणि त्यामुळे ते ठसा आपल्याला दिसून येत नाही। पुढे पहा गव्याच्या खुरांचा ठसा मोठा असतो। तो 6 इंच भरतो आणि पाळीव गुरांच्या खुरासारखा दिसतो। बघा काय सांगितले गव्याचा जो खूर आहे म्हणजे पायाचा जो भाग आहे त्याचा ठसा कसा असतो हा 6 इंच भरतो आणि पाळीव जे गुरं आहेत काय होतं की पाळीव गुरांच्या खुरासारखा तो आपल्याला दिसत असतो। हरणाच्या खुरांचा ठसा लहान असतो। त्याच्या खुरांच्या 2 अर्धवर्तुळाकार भागाच्या खुणा जवळजवळ दिसतात। सांबर बाराशिंगा बौशिंगा चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त आकारांचे असतात। भेकराच्या खुराचा ठसा अवघा 1 ते 1.25 इंच असतो। बघा अशा प्रकारे विविध प्राण्यांच्या पायांचे ठसे किंवा त्यांच्या पायांच्या ठशांची लांबी रुंदी हे जे सांगण्याचा इथं लेखकाने प्रयत्न केलेला आहे की हरणाच्या खुरांचा ठसा कसा असतो त्याचा आकार कसा असतो तर तो अर्धवर्तुळाकार असा आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे सांबर आहे किंवा बाराशिंगा किंवा बौशिंगा चिंकार हे जे काळवीटसारखे जे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांच्या खुरांचे ठसे हे कमी जास्त आकाराचे आपल्याला दिसून येतात असे ते लेखक सांगतात। एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशांवरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते। त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते। काही प्राण्यांच्या ठशावरून तो नर होता की मादी होती हे समजते। बघा काय सांगितलं लेखकाने तर की एकंदरीत काय होतं तर ही अरण्यलिपी म्हणजे काय तर
प्राण्यांच्या पायांचे ठसे ज्या पाऊलखुणा आहेत त्या उमटलेल्या असतात आणि त्या पाऊलखुणावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा ह्या ज्या खुणा आहेत ह्या कोणत्या प्राण्याच्या आहेत. ते इथं लेखकांनी आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की लेखकाचं अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण इथं आपल्याला जंगलातील निरीक्षण हे दिसून आलेलं आहे. ते सांगतात की वन्य प्राण्याच्या ठशावरून आपल्याला काय केलं जातं की प्राण्यांची बरीच माहिती मिळते आणि त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला हे कळते. काही प्राण्यांच्या ठशावरून तो नर होता की मादी हे देखील लक्षात येते. चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो, त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो, परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात. बघा लेखक सांगतात की काही प्राण्यांचं काय असतं की ज्यावेळी ते चालत असतात त्यावेळी पुढच्या पायांच्या ठशावर पुढच्या पायांचा जो ठसा आहे त्याच्यावर मागचा पाय पडल्यामुळं लक्षात येत नाही आपल्या की त्यामुळे एकच ठसा उमटलेला असतो. पुढच्या पायांच्या ठशावर मागचा पाय पडल्यामुळं तो एकच ठसा दिसतो, परंतु पळताना काय होतं की मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे उमटलेले दिसतात आणि त्यावरून तो चालत गेला की पळत गेला हे देखील समजायला मदत होते. दोन्ही पायांच्या ठशांमधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे. वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे मजेशीर असते, त्यात वेळ कसा जातो हे समजत नाही. बघा लेखकाने सांगितले की त्या पायातील अंतरावरून देखील आपल्याला लक्षात येते की हा प्राणी किती वेगात धावत गेला आहे. आणखी अशा प्रकारे आपल्याला या पायांच्या ठशावरून प्राण्यांची काय होतं विविध माहिती मिळू शकते असे तर लेखक सांगतात. काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्ठा टाकतात. विष्ठेचा आकार, रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात. म्हणजे बघा एकूणच काय तर या प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपल्याला लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी जाऊन किंवा अरण्यामध्ये जंगलामध्ये जाऊन आपल्याला काय केलं पाहिजे तर भरपूर अभ्यास केला पाहिजे. तिथं निरीक्षण चांगलं असलं पाहिजे आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की प्राण्यांच्या पायांचे ठसे ज्या पाऊलखुणा आहेत त्यावरून तर लक्षात येतच, त्याशिवाय त्या प्राण्यांची विष्ठा जी आहे त्याचा आकार असो किंवा रंग असो यावरून देखील आपल्याला चटकन प्राणी ओळखता येतात. पण यासाठी काय लागतं तर सूक्ष्म निरीक्षण लागतं आणि ते ह्या आपल्या सुरेशचंद्र वारघडे या लेखकांच्या जवळ आहे हे आपल्याला या धड्यातून दिसून येतं. आणि म्हणून ते सांगतात की प्राण्यांच्या पाऊलखुणावरून जसं आपण समजू शकतो त्याचप्रमाणे त्यांच्या विष्ठेवरून, विष्ठेच्या रंगावरून, आकारावरून देखील आपल्याला प्राणी चटकन ओळखता येतात. काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळून येतात. त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल ते ओळखता येतं. बघा म्हणजे अतिशय पुढचा टप्पा इथं लेखकांनी सांगितलेला आहे की ज्या प्राण्याची ती विष्ठा आहे ती विष्ठा तर आपल्याला ओळखता आली पाहिजेत, पण त्या विष्ठेमध्ये त्या प्राण्याने खाल्लेल्या दुसऱ्या प्राण्याला जे खाल्लेलं असतं त्याचा न पचलेला भाग त्या विष्ठेतून पडलेला असतो आणि त्यामुळे लक्षात येतं की या प्राण्याने म्हणजे इथून गेलेल्या प्राण्याने किंवा ही विष्ठा ज्या प्राण्याची आहे त्या प्राण्याने दुसरा कोणता प्राणी खाल्ला होता हे त्या निरीक्षणावरून लक्षात येतं असे ते लेखक सांगतात. बघा जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. बघा काय सांगितले तर लेखकांनी की जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात आणि उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात. आणि त्यामुळे काय होतं तर शिकार होणारे प्राणी म्हणजे जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत काय करतात की धोक्याची सूचना देतात की आपल्याला या इथं काय आहे हे धोका आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते काय करतात मोठमोठा आवाज काढत असतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय. बघा म्हणजे प्राण्यांच्या पायांचे ठसे, त्याशिवाय प्राण्यांच्या नर आणि ठशावरून नर आणि मादी ओळखणं किंवा त्यांच्या विष्ठेवरून कोणत्या प्राण्याची ही विष्ठा आहे किंवा या प्राण्यानं कोणत्या प्राण्याला खाल्लं होतं इतपत आपल्याला माहिती कळू शकते. त्याशिवाय काय सांगितलं की काय होतं की वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत
तसेच विष्ठा व झाडावरील झुडपावरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, बघा काय सांगितले, नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा आणि त्यांचे विविध आवाज, यावरून काय केलं होतं की आपल्याला अनेक प्राण्यांची ओळख होते आणि यालाच काय म्हटलेलं आहे लेखकाने अरण्यलिपी असं म्हटलेलं आहे. जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदी काठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांची जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवी नवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो. बघा इथं लेखकाने शेवटी काय सांगितले की जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की काय होतं की डोळ्याने आणि कानाने, नाकाने आपण काय करतो, अनेक प्राण्यांच्या गोष्टी जाणत असतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते आणि या सगळ्यासाठी काय आवश्यक आहे तर आपल्या मनामध्ये आवड महत्त्वाची आहे. म्हणजे एखाद्या प्राण्याची आपल्याला जर पूर्ण माहिती काढून घ्यायची असेल किंवा कोणत्याही गोष्टीत असू दे, आता हे आपल्याला अरण्यलिपी आपण शिकवूया, पण कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला काय पाहिजे तर रस पाहिजे, आवड पाहिजे, तर काय होऊ शकतं की त्याच्याबद्दल, त्या गोष्टीबद्दल आपण अधिकाधिक माहिती मन लावून काढू शकतो किंवा जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि यासाठी काय तर फक्त मनाची तयारी, म्हणजे मनामध्ये त्या गोष्टीबद्दल आवड असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर लेखकाने सांगितले की छंद, तो छंद आपण काय करतो की मनापासून जपतो आणि त्यामुळे काय होते की डोळ्यांनी, कानाने, नाकाने यावरून आपण प्राण्यांची माहिती जाणून घेऊ शकतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी काय करतात तर एकरूप करतात. ओढा, नदी काठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी काय होतं की आपली जवळीक निर्माण होते. बघा आपण जर प्राण्यांची खोलवर माहिती मिळवायला गेलो तर प्राण्यांच्या संपर्कात येणारे हे जे ज्या जागा आहेत किंवा जी स्थान आहेत, म्हणजेच काय तर डोंगरदऱ्या, ओहोळ, माळरान, नदीकाठ यासारखीची झाडे झुडपे, म्हणजे या सगळ्यांशी आपला काय होतो अतिशय जवळचा संबंध येतो आणि काय होतं की त्यांच्याबद्दल देखील आपल्या मनामध्ये जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवी नवी माहिती आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देत असतो. बघा लेखकाने सांगितले की त्यांनी ज्याप्रमाणे या जंगलाचा किंवा